महर्षी पातंजली पण काय म्हणतात, योग म्हणजे काय तर चित्तवृत्ती निरोध. म्हणजे मनातल्या त्या चंचल वृत्तींना, विचारांना जेव्हा तुम्ही शांत कराल, जेव्हा तुम्ही स्थिर कराल, तेव्हा तुम्हाला आरोग्य मिळेल, स्वस्थ व्हाल तुम्ही, स्वास्थ्य मिळेल तुम्हाला. स्वस्थता म्हणजे स्वमध्ये स्थिर असणं म्हणजे स्वस्थ. मग हे स्थिर कसं व्हायचं आणि ते स्थिर होण्यासाठी मदत करतात ते म्हणजे स्वयंपूर्ण उपचार. आजपर्यंत जन्मानुजन्म आपण जे संचित म्हणजे जे आपण गोळा करतोय चांगलं वाईट असं संचित हे आपण बरोबर घेऊन आलोय आणि रोज त्याच्यामध्ये वाढ करतोय. आणि याच संचिताचा परिपाक म्हणजे सुख आणि दुःख. तुम्ही निर्माण केलेलं चांगलं कर्म तुम्ही रोज खर्ची घालताय. जेव्हा तुम्ही एक एक सुख अनुभवताय, जेव्हा तुम्ही आनंदी आहात, सुखी आहात, त्यावेळेला तुमचं चांगलं कर्म खर्ची पडतंय. त्यामुळे इथून पुढे जर आपल्याला आनंद हवा असेल तर आपल्याला हे चांगलं कर्म अजून अजून वारंवार करत राहावं लागेल. आणि तुम्हाला मिळणारं दुःख, आजार, रोग हे जेव्हा तुम्ही भोगताय तेव्हा तुम्ही केलेलं काहीतरी वाईट कर्म हे तुम्ही खर्ची घालताय. म्हणजे तेही तर संपतंय. मग इथून पुढे फक्त ते वाईट कर्म आपल्याला निर्माण करायचं नाहीये.